नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 13 डिसेंबर 2023. आजचा दिवस कसा आहे? आनंदी आणि उत्साहाने भरपूर. या आनंदी कट्ट्यावर मी डॉक्टर शीतल डोलारे आपणा सर्वांचं स्वागत करते. आपण सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे काय बघितलं? स्वमान. सेल्फ रिगार्ड म्हणजेच सेल्फ रिस्पेक्ट आणि फोकस ऑन सेल्फ या विषयाच्या अंतर्गत येणारे सगळे टॉपिक आपण आत्ता अभ्यासणार आहोत. त्यामुळे आपण आज एक खूप आपला आवडता टॉपिक अभ्यासाला सुरुवात करणार आहोत आणि तो म्हणजे बी युअर सेल्फ. बी युअर सेल्फ. स्वतःचे स्वतः व्हा. म्हणजे काय? नक्की काय? तर तुम्ही म्हणाल की आम्ही आहोत की स्वतःचे स्वतःसाठी. तसं नाही आहे. आपण काही प्रश्न आज आपल्या मनाला विचारायचा आहे. आत्ता इतक्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण स्वतःला वेळ देतो का? तर नाही देत. स्वतःसाठी वेळ काढतो का? नाही काढत. आपलं जे मन आहे, जी विचारांची शक्ती आहे, त्या शक्तीला योग्य वळण लावण्यासाठी किंवा ती जी शक्ती आहे ती शक्ती वाढवण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर आपण त्या मनाशी सुसंवाद साधायला पाहिजे. आधी संवाद साधायला पाहिजे. तो संवाद तरी आपण साधतो का? हे ज्याचं त्यांनी आजपासून थोडासा विचार करायचा आहे. इतक्या दिवसांच्या धावपळीमध्ये म्हणजे दिवसभर आपण सतत काही ना काहीतरी करत राहतो, काही ना काहीतरी अचीव करण्यासाठी सतत धावतो आहे आणि मग तो स्ट्रेस हा विषय येतो तिथे. आणि मग लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आजकाल सगळ्यांना स्ट्रेस आहे. सगळेजण म्हणतात की मला स्ट्रेस आहे. अगदी माझ्याकडे लहान मूल जरी आलं चेकिंगला पेशंट म्हणून, तर ते म्हणतं की काकू मला स्ट्रेस आला आहे, शाळेचा स्ट्रेस आला आहे, अभ्यासाचा स्ट्रेस आला आहे. मग हा सगळा स्ट्रेसची मालिका सुरू होते. त्यासाठी आपण आजपासून काय करायचं आहे? बी युअर सेल्फ हा टास्क आपण करणार आहोत. आणि बी युअर सेल्फ म्हणजे स्वतःचं स्वतः होण्यासाठी आधी मनाशी संवाद साधायचा आहे. म्हणजे एक 5 ते 10 मिनटं स्वतःशी बोलायचं आहे. त्या मनाला सांगायचं आहे, हे मना रुसू नकोस, सॉरी मी तुझ्याकडे लक्ष नाही दिलेलं. त्या मनाला अंजारायचं आहे, गोंजारायचं आहे. कारण मनावर प्रेम करायचं आहे. आपण सगळ्यांवर प्रेम करतो. आपण स्वतःच्या मनावर प्रेम करतो का? त्या स्वतःच्या मनाशी बोलतो का? आणि नुसतं बोलायचं नाही आहे, तर सुसंवाद साधायचा आहे. म्हणजे चांगलं सकारात्मक बोलायचं आहे. ते कसं बोलायचं आहे ते काही मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. ते आपण सर्व जाणताच. त्यामुळे आपण आधी स्वतःचं स्वतः व्हायचं आहे. आणि बी युअर सेल्फच्या अंडर काही गोष्टी या महत्त्वाच्या आपण अभ्यासणार आहोत. त्यातलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला आपण ओळखलं आहे आता की आपण स्वतः कोण आहोत. तर आपण अमुक आहोत, नाव आपलं अमुक आहे, हे सगळं माहिती आहे. पण आपण आता सोल आहोत, आपण एक एनर्जी आहोत, हे सुद्धा आता आपल्याला माहिती झालं आहे. स्वतःची ओळख आपल्याला पटलेली आहे. दुसरं एक महत्त्वाचं आजपासून आपण अभ्यासणार आहोत किंवा आपण त्याच्यावर काम करणार आहोत असं म्हणूयात. एक सेल्फ स्टडी आहे हा, की ते म्हणजे सेल्फ जे कपॅसिटी आहे आपली, स्वतःची कपॅसिटी आधी आपण स्वतः ओळखणार आहोत. स्वतःच्या कपॅसिटीज कोणत्या आहेत, आपल्या क्षमता कोणत्या आहेत, त्या आपण आता तपासून बघणार आहोत. कारण स्वतःची क्षमता जर का आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचणं थोडंसं अवघड जातं. बघा, हा विचार करून आपल्याला पटेल. आपली शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता, बौद्धिक क्षमता, भावनिक क्षमता, सामाजिक क्षमता, आपल्या ज्या फॅमिली ओरिएंटेड आहे, म्हणजे आपण जे फॅमिलीमध्ये राहतो आहे, प्रापंचिक ज्याला म्हणतो आपण, त्याला प्रपंच आपण म्हणजे जे संसारी लोक आहेत, ते प्रपंच हा शब्द त्यांना माहिती आहे. त्यासाठीसुद्धा लागणारी एक क्षमता आपल्यामध्ये, म्हणजे त्या प्रपंचामध्ये राहण्यासाठी ती एक क्षमता लागते. तीसुद्धा क्षमता
आपल्यात किती आहे, हे सगळ्या लेवलवरची क्षमता आपण आज व आजपासून तपासणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदी काय पाहिजे, तर पहिल्यांदी एक आपल्याला लक्ष आपलं एक फिक्स पाहिजे. गोल ज्याला म्हणू आपण, ध्येय ज्याला म्हणू आपण. आपल्याला नक्की आयुष्यामध्ये आपल्या लाईफमध्ये काय करायचं आहे आणि आपण काय करतो आहे, हे थोडंसं आपण तपासून बघायचं आजपासून. त्याच्यासाठी आपण मनाशी बोलायचं आहे की हे मना, तुला नक्की काय करायचं आहे, तू कोण आहेस हे तुला कळलेलं आहे. पण आता जे काही करायचं आहे त्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी तुझ्यामध्ये शारीरिक क्षमता आहे का, बौद्धिक क्षमता आहे का, मानसिक क्षमता आहे का, भावनिक क्षमता आहे का, आणि ती क्षमता किती आहे हे आपल्याला नक्कीच कळतं. आणि जर का आपल्याला कळत नसेल तर आपला जो अगदी जवळचा मित्रमैत्रीण आहे, आपल्या जवळचं जे काही फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्याशी आपण त्या संदर्भात बोललं पाहिजे नक्कीच. किंवा एखादा गाईड असतो, एखादा फिलॉसॉफर असतो आपल्या आयुष्यामध्ये, त्यांच्याशी या गोष्टी डिस्कस कराव्यात. पण प्रत्येक गोष्टीमध्ये सतत दुसऱ्यांना विचारायचं नाही आहे. कारण बी युअरसेल्फचा हा मेन प्रिन्सिपल आहे की स्वतःच्या क्षमता स्वतःच ओळखायचा आहे आणि स्वतःच्या निर्णयासाठी सुद्धा कोणावर आपण आता अवलंबून राहणार नाही आहोत. कारण आपण स्वतःच्या क्षमता जर का आपण स्वतःला ओळखता यायला लागल्या तर आपण काय योग्य आहे आपल्यासाठी, काय अयोग्य आहे हे आपल्याला कळायला लागेल. म्हणजे परखण्याची शक्ती आपोआप येईल. आणि काय अयोग्य आहे, काय अयोग्य नाही, म्हणजे काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे एकदा कळलं ना तर आपली डिसिजन मेकिंग पॉवर म्हणजे निर्णय क्षमतासुद्धा आपल्याकडे आपोआप यायला लागेल. आणि हे जर का घडलं तर आपण नक्कीच त्या ध्येयापर्यंत किंवा लक्ष्यापर्यंत पोचू शकू. अगदी सो सिम्पल. काही लोकांना ना सतत इतरांना विचारण्याची सवय असते. कुठली गोष्ट करायच्या आधी काही लोक सतत इतरांना विचार करत असतात. विचारतात की मी हे करू का गं, मी ते करू का, मला तर भीती वाटते आहे, मला हे करण्यासाठी मी काय करू. म्हणजे कोणताही निर्णय घ्यायच्या आधी खूप लोकांना सवय असते असं विचारण्यासाठी की मी हे करू का, ते करू का. तर अशा वेळेस काय होतं, तो निर्णय एकतर चुकीचाही असू शकतो किंवा तो निर्णय ती दुसरी व्यक्ती घेत असते तुमच्यासाठी. पण तुमचे विचार वेगळे असतात आणि त्यांचे विचार वेगळे असतात. आणि तुमची क्षमता वेगळी असते आणि त्यांची क्षमता वेगळी असते. त्या व्यक्तीला तुमची काय क्षमता आहे हे माहिती असतं. आणि कदाचित माहिती असलं ना तरीसुद्धा योग्य निर्णय तुमच्यासाठी घेणं हे कदाचित त्या व्यक्तीला सोपं ठरू शकत नाही. त्यामुळे कदाचित त्या व्यक्तीचा निर्णय तुमच्यासाठी घेतलेला तो चुकीचाही ठरू शकतो. त्यासाठी आपण आता आपली क्षमता काय आहे ते आधी स्वतःची क्षमता स्वतः तपासून बघायचं आहे. सेल्फ कपॅसिटी. आणि ती एकदा आपल्याला लक्षात येईल ना की आपली क्षमता काय आहे तर त्यानुसार आपण आपल्यामध्ये योग्य ते बदल घडवून आणायचे आहेत. समजा काही करण्यासाठी काय लागत असेल, त्याच्यासाठी मला काय करायला लागतं आहे, तर ते चेंजेस आपण आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे आणि ते नक्कीच सकारात्मक घडवून आणायचं आहे. 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी इथे आपण टाळणार आहोत. ते म्हणजे लोक काय म्हणतील, मी असं केलं तर लोक काय म्हणतील, मी अशी वागले तर लोक काय म्हणतील, मी तसं वागले तर लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील या गोष्टीवर आपण आता आजपासून विचार करणार नाही आहोत. तर मला स्वतःला काय वाटतं आहे, माझ्या स्वतःविषयीचं योग्य माझ्यासाठी काय आहे, त्याच्यासाठी मला काय वाटतं आहे हे स्वतःचं स्वतः बघायचं आहे. आणि त्याच्यासाठी स्वतःचं स्वतः आधी व्हायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे तर स्वतःतला आत्मविश्वास आधी स्वतःच जागृत करायचा आहे, तो आणायचा आहे. त्याच्यासाठी वेगवेगळे टास्क आपण पुढे बघणार आहोत. आणि स्वतः ब्लेम गेमिंग स्टॉप करायचं आहे. सेल्फ ब्लेम गेमिंग म्हणतो आपण त्याला. स्वतःला दोष देणं पहिल्यांदा स्टॉप करायचं आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचा टास्क आपण इथे आज बघणार आहोत ते म्हणजे ॲप्रिशिएट युअरसेल्फ. ॲप्रिशिएट युअरसेल्फ म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण जर का काही स्वयंपाकामधलं बघू, एखादी भाजी केली आपण आणि ती खूप छान झाली आहे, मला असं वाटतं की मी छान केली आहे.
समोरच्या माणसाला, घरातल्या दुसऱ्याला कदाचित ती आवडणार नाही, पण तुला स्वतःला माहिती असलं पाहिजे. म्हणजे स्वतःला इथे माहिती असलं पाहिजे, म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण, की माझ्याकडनं मी ही भाजी छान केली आणि मला आवडली आहे, दॅट्स ऑल. तो त्याची आवड आणि तुमची आवड निराळी असू शकते. दुसऱ्यांना प्रत्येक गोष्ट आवडेलच असं नाही आहे. त्यामुळे आता इथे आपण स्वतःची आवड पण जोपासायची आहे. आणि जर का एखादी गोष्ट आपल्या हातून चांगली घडली असेल, कुठलीही असेल, एखादी पाककृतीमधली, म्हणजे एखादी पाककृती तुम्ही केलेली असेल, किंवा आत्ता मी एखादा पेशंट छानपैकी त्याला ट्रीटमेंट दिली आणि त्याला बरं वाटलं आहे, तर मी माझ्या मनाला आणि माझ्या आत्म्याला पण थँक्यू असं म्हणलं पाहिजे. आणि त्याला पण शाबासकी दिली पाहिजे, की हे मना, तू आज खूप छान विचार केलास, सकारात्मक विचार केलास, सकारात्मक दृष्टिकोनातनं ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या हातून घडल्या गेल्या, त्यामुळे तुला मी शाबासकी देते आहे. हे झाले सुसंवाद मनाशी केलेले. म्हणजे काय, तर आपण स्वतःला, स्वतःचं कौतुकसुद्धा आपण स्वतः केलं पाहिजे. आणि कौतुक केलं तर कोणाला आवडत नाही हो. मला आवडेल, तुम्हालाही आवडेल. आपल्याला कौतुक इतरांनी केलेलं खूप आवडतं. पण आजपासून आपण स्वतःचं कौतुक स्वतः करणार आहोत. आणि दुसरे आपलं कौतुक करतील म्हणून ही अपेक्षा आपण बाळगणार नाही आहोत. कारण आपण आता स्वतःचे स्वतः होणार आहोत. बी युअरसेल्फ. बघा किती आनंद मिळतो. हे आजपासून छोटे छोटे प्रयोग करायला शिका. आणि काही हातून चूक झाली असेल तर दुसरी एक गोष्ट अजून एक महत्त्वाची करायची आहे, म्हणजे फॉरगेट अँड फॉरगिव्ह. इथे ती चूक झाली आहे, ॲक्सेप्ट करायची आहे, स्वीकारायचं आहे, ओके, परत ती चूक करायची नाही आहे, विसरून जायचं आहे आणि स्वतःला माफसुद्धा करून टाकायचं आहे. दुसरे आपल्याला माफ करतील की नाही, दुसरे काय म्हणतील, लोक काय म्हणतील, हा पुन्हा एकदा विचार आपण मनातून काढायचा नाही आहे. लोक काय म्हणतील याला आता आपण फुली मारायची आहे. मला काय वाटतं आहे आणि माझ्या दृष्टिकोनातनं माझ्या स्वतःसाठी काय योग्य आहे, हा विचार आपण सकारात्मकतेने करणार आहोत. बघा आपल्यामध्ये किती सकारात्मक बदल घडायला लागतो. आज एक खूप छान पोस्ट वाचनात आली आहे. ती आपल्याला एक सांगते आहे, की खरंच खूप आवडली मला ती पोस्ट, की कुछ लोग हमेशा खुश व संतुष्ट रहते हैं, कुछ लोग हमेशा संतुष्ट व खुश रहते हैं. इसका मतलब ये नहीं कि उनके जीवन में सब कुछ ठीक होता है, बल्कि इसलिए कि उनकी सोच हर एक परिस्थिति में, हर एक हाल में सकारात्मक होती है. म्हणजे काय, की जो आपला आनंद आहे, आपण जे संतुष्ट असतो, जे खुश असतो, याचा अर्थ असा नाही आहे की आपल्या जीवनामध्ये काही प्लस मायनस घडत नाही आहे, म्हणजे काही चुकीचं घडत नाही किंवा वाईट घटना घडत नाही आहे त्या व्यक्तीच्या. तर असं आहे की सतत कायम आनंदी राहणारी व्यक्ती, खुश राहणारी व्यक्ती ही सकारात्मक विचार करणारी असते. म्हणजे कुठलीही परिस्थिती येऊ देत, पण त्या परिस्थितीकडे त्या व्यक्तीची विचार करण्याची जी पद्धत आहे ती सकारात्मकतेने ती विचार करण्याची त्याची पद्धत असते. बघा किती छान वाक्य आहे. म्हणूनच इथे आजचा जो टास्क आहे आपला, ते बी युअरसेल्फ. स्वतःकडे सकारात्मकतेने स्वतःकडे बघा. कायम ब्लेम गेम करू नका. ॲप्रिशिएट करायला आता आपण स्वतःला शिकूयात. आरशासमोर उभं राहायचं आहे किंवा नाही उभं राहिलं तरी चालेल. स्वतःच्या मनाशी स्वतःला आपली कपॅसिटी काय आहे, पण आता इथे तुलना करायची नाही. डोंट कम्पेअर विथ एनीबडी. स्वतःशी तुलना स्वतःशी करा. खूप बायकांना आणि स्पेसिफिक बायकांना म्हणलं मी आत्ता इथे, की सवय असते की ही अशी आहे तर मला का नाही करता येत. समजा ही उत्तम काहीतरी करू शकते, लिखाण, तर मला पण करता आलं पाहिजे. ही गाऊ शकते छान, तर मला पण आलं पाहिजे असं नाही आहे. ही उत्तम एखादा खेळ खेळू शकते, उंच उडी मारू शकते. आत्ता माझं वय काय, माझी शारीरिक क्षमता काय, माझी बौद्धिक क्षमता काय, माझी भावनिक क्षमता काय आहे, नंतर मानसिक क्षमता काय आहे,
म्हणून हा पहिल्यांदा सांगितलं की आपली क्षमता, आपली कपॅसिटी प्रत्येक गोष्टीतली आपण आता ओळखायची आहे. त्याच्यासाठी आपण तुलना करून ती गोष्ट धाडकन करायला जायची नाही. नाहीतर काय होईल? आपण फेल्युअरमध्ये जाऊ. आणि आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर मुलं म्हणतात तोंडावर आपटू आपण. म्हणजे काय होईल? तर आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळणार नाही. आणि म्हणूनच स्वतःच्या कपॅसिटीज काय आहेत ते आपण स्वतः आजपासून तपासणार आहोत. फॉरगेट अँड फॉरगिव्हनेस हे पण आपण स्वतःसाठी करणार आहोत. म्हणजे स्वतःला काही चुका केल्या असतील, काही गोष्टी घडल्या असतील आपल्या हातून स्वतः, तर आपण त्याच्यासाठी आपण स्वतःला माफ करायचं आहे आणि विसरून जायचं आहे. फुल स्टॉप लावायचा आहे. मागे आपण व्हिडिओमध्ये हे बघितलेलं आहे. फुल स्टॉप लावायचा आहे आणि ॲप्रिशिएट युअरसेल्फ. हेच आपण स्वतःचे रिस्पेक्ट म्हणजे स्वमानसुद्धा आपण स्वमानामध्ये राहायचं आहे. या सगळ्या गोष्टी बी युअरसेल्फमध्ये येतात. त्यामुळे आजपासून आपण बी युअरसेल्फ, स्वतःचे स्वतः व्हा आणि आनंदाने जगायचं आहे. कारण आपलं तर ठरलं आहे स्वस्थ राहायचं आहे आणि मस्त जगायचं आहे. स्वतः आनंदी राहायचं आहे आणि इतरांना आनंद वाटायचा आहे. सो ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे. जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना पण आपण शेअर करू शकता आणि लाईक पण करू शकता. थँक्यू. धन्यवाद.